दुर्गे नाका हनुमान नगर पंचशील बुद्धविहार या ठिकाणी 133वी जयंती साजरी होत आहे। जयंतीचं एवढंच कार्य की समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि समाजहिताचे कामं झाली पाहिजेत। या माध्यमातून आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचशील बुद्धविहार हनुमान नगर तुर्भे नाका तुर्भे नवी मुंबई या ठिकाणी आज कार्यक्रम साजरा करत आहोत। आमचे सहकारी जे खूप कष्ट केलं या ठिकाणी असे आमचे 2-4 अजून आहेत, बाकीचे आले नाहीत। आणि आमचा महिला वर्ग आहे, बौद्ध महासभेची लोक आहेत, त्यांच्या मार्फत हा सर्वानुमते हा कार्यक्रम साजरा केला जातो। गेल्या वर्षी केलं येण्या जसे आमचं इथं विहार झालं तेव्हापासून हा साजरा कार्यक्रम झाले असतो। तर येणाऱ्या कालावधी बी आम्ही जयंती साजरी करणार आहोत। लोकांना तळागाळापर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत बाबासाहेबांचे। या माध्यमातून जयंतीच्या माध्यमातून आज आम्ही सर्व महाराष्ट्रात देशात शुभेच्छा किंवा आज आनंदाचा दिवस आहे आणि लोकांनी गोड खाऊन साजरा करावा ही माझी नम्र विनंती। आता आमच्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या हातात आम्ही तो झेंडावंदन करतो, कलाप्पा त्यांनी या झेंड्याचं झेंडावंदन करावा। निळा ध्वजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धविहाराचा झेंडावंदन आणि इथं असणारी जयंती खूप चांगली झाली आहे आणि सगळ्या तळागाळात लोकांना हा संदेश गेला पाहिजे की आम्ही महिला वर्गाचा पण मान सन्मान या ठिकाणी राखला। प्रेम जाधव, काय सांगाल तुम्ही आजच्या डेटला, आजच्या घडीला काय मेसेज द्याल नवी मुंबईतील, महाराष्ट्रातील, भारतातील लोकांना? आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुम्ही सगळ्या इथल्या समाजाच्या वतीने करताय, काय सांगाल? आज प्रथम पंचशील बुद्धविहार तुर्भे नाका हनुमान नगर या ठिकाणी जयंती साजरी करत असून सर्व महाराष्ट्राच्या जयंती लोकांना आजच्या दिवशी खूप शुभेच्छा। दरवर्षी सालाबादाप्रमाणे आजही या वर्षी पण आम्ही या ठिकाणी पंचशील बुद्धविहार तुर्भे नाका हनुमान नगर इथे जयंती साजरी करत असून प्रत्येक भारतीय नागरिकाला या निळ्या ध्वजाचा सलाम असला पाहिजे आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कामाची जाणीव तळागाळातील लोकांना दिली पाहिजे किंवा त्या लोकांना त्याची जाणीव झाली पाहिजे। त्या सर्व लोकांना मी अशी विनंती करतो आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो। इथं थांबतो। जय भीम। अगदी बरोबर आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुरुषाच्या कांद्याला कांदा लावून जशी महिला उभा असते तसंच या ठिकाणी सुद्धा ध्वजारोहण करताना या महिलांनी सुद्धा ध्वजारोहण करताना त्यांनी सुद्धा आपला हात लावलेला आहे। आपण बघू शकता अनुसार यांनी ते नियोजन केलं होतं। सर्व पदाधिकारी, प्रेम जाधव, त्यानंतर आमचे प्रमोद बंडेकर यांचं सुद्धा स्वागत चांगल्या पद्धतीनुसार तुम्ही इथे आयोजन केलेलं आहे। जय भीम। मी मंगल जागरूकता कमिटीची महिला अध्यक्ष, माझ्यातर्फे सर्वांना 14 एप्रिलच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद। माझं नाव कुमार ओस्मानी आहे। रहिवासी माझं हनुमाननगर तुर्भे नाका मध्ये राहतो आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 133वा जयंती पंचशील मित्र मंडळ वतीने प्रत्येक वर्षी आपण साजरा करत आलेलो आहोत आणि यावर्षी सुद्धा आपण साजरा केलेले आहेत। आमचे पंचशील मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रेमराव जाधव यांनी सुद्धा आम्हाला सहकार दिलेला आहे आणि मी प्रत्येकांना भारतीय जनतेला सांगायला इच्छितो की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंती आपण प्रत्येक कोपऱ्यातून तुम्ही साजरा करत असाल त्याने मी माझ्या मनापासून तुम्हाला जय भीम, नमो बुद्धाय, प्रथम म्हणजे सर्वांना माझा सप्रेम जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व भारतीय नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आमचे मंगलताई अध्यक्षा आणि आमचे प्रेम जाधव यांना सुद्धा मी कार्यक्रम चांगला सक्सेस झाल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो। जय भीम, जय महाराष्ट्र।
जय महाराष्ट्र बंधूंनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती तुर्बे नाका हनुमान नगर या ठिकाणी पंचशील बुद्ध विहाराच्या वतीने गेले 25 ते 30 वर्षापासून आपण इथे साजरी करतो आणि इथले आमचे लाडके थोर समाज सुधारक प्रेम जाधव त्यासोबतच त्यांचे इतरही जे पदाधिकारी आहेत ते 25 ते 27 वर्षापासून ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात आणि चांगल्या पद्धतीने ते जयंती साजरी करतात. कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचं अनुदान न घेता, कोणाकडूनही पैसे न मागता, कोणत्याही प्रकारची पावती न काढता ते स्वखुशीने इथल्या जे बांधव आहेत सर्व धर्मातील लोक इथे पैसे जमा करतात आणि ही जयंती चांगल्या पद्धतीनुसार ती साजरी करतात. बंधूंनो, विचार करा, आजच्या डेटला, आजच्या घडीला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खरोखर खरे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आमचा टॅक्स तुम्ही घेऊ नका, कायच घेऊ नका, आमचा आम्ही टॅक्स जमा करतो, आमचा आम्ही सगळ्या सुविधा करून घेतो. कारण जर 32 वर्षापासून जर तुम्ही इथे राहताय, एवढ्या वर्षापासून साधं एक बाथरूमची सुविधा महानगरपालिका आपल्याला देऊ शकत नसेल तर किती मोठी गोष्ट आहे. त्यासाठी लक्षात, आणि हे आपल्यावरती उपकार नाही, लक्षात ठेवा. आपले प्रॉब्लेम काय होतं ना की आपल्या इथे लोकांना माहिती आहे परंतु चुकीची माहिती आहे. नवी मुंबई महानगरपालिका आपल्याला रस्ते देते, लाईट देते, बिल देते, ज्या काही सुविधा आहे आपल्यावरती उपकार करत नाही. हे नवी मुंबई महानगरपालिकेचं कामच आहे की इथल्या जनतेला ह्या सुविधा देण्याचं कामच त्यांचं आहे, परंतु आपल्या तर लोकांना माहिती नसते. लोक काय म्हणतात, अरे कोण देणार काय देणार, कारण हे काम त्यांचंच आहे. या सुविधा आपल्याला देण्याचं काम त्यांचं, परंतु आपल्याचं काय होतं ना, अभाव आहे, माहिती नसल्यामुळे सगळा गोळ बंगाल होतोय. आणि प्रेम जाधव सारखे माणूस जर काम करत असेल, उलट त्याला आपण सपोर्ट करायला पाहिजे. उद्या इथं तुम्हाला सगळ्या सुविधा जर भेटल्या तर ते प्रेम जाधव एकट्याला नाही भेटणार आहेत ना, सगळ्यांना भेटणार आहेत. म्हणून तुमच्या लोकांनी मुळात महत्वाचं हे केलं पाहिजे की आपली एकजुटी आहे ना, एकजुटी सगळ्यांसाठी ठेवली पाहिजे. आपल्याला बघा, तुम्हाला राजकारणाशी काय घेणं देणं नसेल तरी चालेल, परंतु या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा जर तुम्हाला भेटण्यात येत असेल, मूलभूत सुविधा पण कोण देत नसेल तर ते चुकीचं आहे. म्हणून लक्षात ठेवा. जावा